नमस्कार शेतकरी मित्रांनो. भरपूर शेतकऱ्यांना असं वाटतं की आपले मोसंबी आणि संत्रा बागेमध्ये झाडावरची जी पानं आहेत तर ती कमी रुंदीची पानं आहेत. त्याच्यानंतर पानं पिवळी पडतात, झाड हळूहळू काडीवर येतं आणि त्याच्यानंतर झाड जायला लागतं. मित्रांनो, याच्या पाठीमागचे कारण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपण पाणी व्यवस्थापन कसं करतो. कारण अशी जर झाडं तुमची होत असेल, वरतून काडी धरत असेल, त्याच्यानंतर पानाचा आकार छोटा असेल आणि झाड पिवळं पडत असेल तर 100% आपल्या झाडाला हा डिंक आलेला असतो. म्हणजे या ठिकाणी जो खोडावरची तुम्हाला डिंक दिसतो तर या झाडाच्या पूर्ण शरीरामध्ये डिंक्याचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यानंतर आपलं झाड हळूहळू पिवळं पडायला लागतं आणि त्याच्यावरती निघणारे आगरी सुद्धा छोट्या आकाराचे असते, पानं कमी रुंदीचे असतात. त्याच्यानंतर पानं पिवळी पडतात, झाड काडीवर येतं आणि झाड हळूहळू जायला लागतं. याच्यासाठी आपल्याला जमिनीमधून बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून रूट झोन सुद्धा व्यवस्थित झाला पाहिजे. झाडाच्या पोटातला जो आजार आहे तो नीट झाला पाहिजे आणि तेव्हाच आपलं झाड हे तंदुरुस्त होऊ शकतं आणि त्याला काही मायक्रोन्यूट्रियन्स खाद्य सुद्धा देणं या ठिकाणी गरजेचं आहे.